चांगले. आणि आज काय दिवाणखान्यातच गुलू हा. सुजित भाऊजी चालू दे तुमचं, मी काय डिस्टर्ब करत नाही, येतो मी. जो खुद प्यार में होते वो दूसरे के प्यार पे ताना नहीं कसते सुजीत. भैया साहेब ते जरा असं स्लीप ऑफ टंग झालं हो. बरं काय विषय चालला होता? काही महत्वाचा विषय नव्हता, तुम्ही ह्यांना काही सांगू नको. हे काय विषय झाला ना कळलं पाहिजे मला. हे असं अर्धवट सांगू ना समोरच्याच्या पोटात डबरा पडतोय. काय झालं कळलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. मी सांगतो काय झालं. मी ही कामं करत होतो तर तिचं असं म्हणणं आहे आलं लक्षात. तर ऐकलं की ताकभात का तलवार हे बरोबर कळतंय आपल्याला. या म्हटले असतील तुम्ही कशाला करताय, मी केलं असतं वगैरे वगैरे ना. लेशी परस वाढली बरं का सुजित भाऊजी तुमची. हा मग त्या हिशोबानं चर्चा झालीच पाहिजे. हा मी जरा बेबी मावशीला तोंड दाखवून येतो. एक मिनिट सुजित भाऊजी, पिशवीत काय बघू? धाब्याचं भाजीपाला आहे ग, जर किरकोळ सामान आहे. असं का? असेल की, पण दाखव मला. भाजी सारखी भाजी आहे, त्यात का बघण्यासारखे. असेल ना, पण मला तपासणी करायची. दाखवा चला. बरं तिला वेळ अजून चालेल तपासणी करायला. असू दे, बघू दे. एक मिनिट. काय चाललंय तुमचं? तुम्ही जरा 2 मिनिटं थांबाव. दाखवा, आणा इकडं. अगं परत सामान काढायचं, आत ठेवायचं, किती झंझट ते नको ना. असू दे, त्याच्याने काही फरक पडत नाही. द्या आणा इकडं, मी करते. मी बघते म्हणलं ना, मी करून देईन तुम्हाला सगळं. दादागिरी चालू आहे बरं का, म्हणून मी येत नसतो इकडे. द्या. मी काय तुमच्यात पडणार नाहीये. तुम्ही काय आता भांडाल नंतर एकत्र व्हाल, मला महागात पडेल. द्या. त्यांना काही फरक पडत नाही, तुम्ही द्या इकडं. झालं समाधान झालं. भाजी सारखी भाजीच आहे ना ती. चला आता पटकन भरून दे, उशीर होतोय मला. एक मिनिट. हे कलिंगड एवढं हलकं कसं आहे? हा, आणि हे असं का चिरलंय? ते आपण ते कापून ते ट्रायल साठी घेत नाही का ग, ते पिकले का नाही बघायला, तर तशातलं त्यानं कापून दिलं होतं थोडस मला ते. घ्या. अब हुआ कि नहीं? दूध का दूध और पानी का पानी. ओ सुजित भाऊजी, अहो तोंड कशाला लपवताय? या 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 इकडे या. या इकडे या. पकडला का नाही तुमचा स्मगलिंगचा माल? सुजित काय हे? काय नाही, नेहमीच आहे ह्यांचं. मी एवढा बेबी मावशींकडनं डाएट बिएट करून घेते, त्यांना एवढं चालायला लावते आणि त्यांच्या कॅलरीज बंद करते, आणि नंतर येऊन बघते तर ह्यांच्यामुळे त्या सगळ्या जे ते असतात. काय उगाच सांगू नको, नेहमीच वर काय नाही भैया साहेब. ते कवा तर वन्स इन अ ब्ल्यू आणतोय हो ते. बेबी मावशीच म्हटली मला ते सकाळची पहिल्या गाण्याची जिलेबी आणून दे म्हणून, ती द्यायला आलतो. नाही द्यायची. अहो भैया साहेब, ती बाई काय ऐकणाऱ्यातली नाहीये हो. फोन करून करून इरिटेट करते माहितीये का तुम्हाला. फोनवर रडून इमोशनल ब्लॅकमेल करते मला. अहो भैया साहेब, तिला जर खायला दिलं नाही ना तर डोक्याची मंडई करते ती. तुम्हाला माहितीये बेबी मावशीचं टॉर्चर लई डेंजर आहे. ते आहेच म्हणा. एक मिनिट. मला चांगलंच माहितीये बेबी मावशींकडे ना आता मीच बघते. तू एक काम कर, हे इथंच राहू दे. तू जाऊन त्यांना असंच भेटून ये. आणि पुण्यांदा जर असं केलंस ना तर तुला उलटच टांगेन आणि मिरचीची धुरी देईन बघ. हा, निघ चल, निघ कडकडन निघ चल. पाहिलं का, फौजदार होण्यात ही हालत आहे. फौजदार झाल्यावर काय होईल बघा. जातो बेबी मावशीला तोंड दाखवून येतो.
वा संजू, इम्प्रेसिव्ह. कमाल केलीस तू. या गोष्टीवर तुला प्राइज द्यायलाच हवं. अहो इथं कुठं, जावा तिकडं. अगं सुजित भाऊजींच्या ढाब्यावरची A1 जिलेबी. संजू थांब. का हो? तुम्हाला पण पाहिजे जिलेबी? बघू. पोलीस ऑफिसर व्हायचंय ना तुला? मग हे जिलब्या वडे भजी हे कशाला आणत असतेस? अक्कल हुशारी दिली देवाने, पण फिजिकल एन्ड्युरन्स हाही भाग असतो ट्रेनिंगचा. तेव्हा हे सगळं बंद. फिजिकल एन्ड्युरन्स अजिबात हात लावायचं नाही जिलेबीला. अहो असं काय करताय? एवढीशी तर ती जिलेबी तोंडात टाकली की मीठ दिशेने विरघळतीये. आणि कसं असतं, गोड खाल्लं ना की बुद्धी अजून चालाक होती बघा. आणि एवढीशी जिलेबी खाल्ल्यानं माझ्या त्या एन्ड्युरन्सला काही नाही फरक पडणार. द्या आणा इकडं. अजिबात हात लावायचं नाही. उद्यापासून. कल करे सो आज कर, आज करे सो. अभि सो आजपासून तुझं डाएट सुरू आणि उद्यापासून ट्रेनिंग. पहाटे 5 ला उठायचं आणि धावायला जायचं. काय बोलताय तुम्ही? पहाटे 5 वाजता? हो, पहाटे 5 वाजता तर मी माझ्या स्वप्नात धावत असते. व्हेरी गुड. सो आता स्वप्न सत्यात उतरवायची वेळ आली आहे. पहाटे 5 ला उठायचं, धावायला जायचं आणि आता झोपायचं. नाही, पहाटे लवकर उठायला मला आता झोपता यायला पाहिजे ना. चावटपणा नकोय संजू. उद्यापासून फिजिकल ट्रेनिंग आहे, त्यामुळे हे अबड चबड खाणं बंद. आओ असं काय करताय? आता उद्यापासून आपल्याला सगळं करायचं की नाही? मग माझ्या आयुष्यातली एक शेवटची जिलेबी मला खाऊ द्या ना. तू पोलीस ऑफिसर झाली ना, मी माझ्या हाताने तुला भरवेन अख्खी जिलेबी. सो आता गुड नाईट. आओ आओ माझी जिलेबी. जिलेबी, तुला असं कसं काही एकटीला सोडू? सुजित भाऊजींच्या ढाब्यावरची जिलेबी आहेस तू. आणि तुला तर माहितीये मी केवढी मोठी फॅन आहे तुझी. आलेच. जिलेबी. पर्शियन लोक व्यापारासाठी भारतात आले आणि येताना तुला घेऊन आले. तसंच गुलाबजाम बी आणला. लय भारी काम केलंय बघ. आता एवढी मोठी तू, तुझा सन्मान तर व्हायलाच पाहिजे, हाय की नाही? आणि आता तुझा सन्मान ही आडगी संजी खाऊन करणारे बघ. एकच नंबर. पण आहो सॉरी, नाही म्हणजे तुम्ही मला सांगितलं, पण मी उद्यापासून डाएट करीन. हा, त्याचं काय आहे, एकतर मला जिलेबी बद्दल एवढा अभ्यास आहे आणि त्यात ही जिलेबी सुजाच्या ढाब्यावरनं आलेली आहे. मग मी हिला असंच कसं सोडून देऊ? हिला खाल्लं तर गेलं पाहिजेच की नाही? अतिथी देवो भव.